बाहेर पाऊस चालूच आहे का, मस्तपैकी पाऊस येतच आहे. दाखवते आज दिवसभर पाऊस आहे. छान अशी हवा पण सुटलेली आहे मस्त. तर बाहेर पाऊस तर पडत आहे, तुम्ही बघितलंच. आता माझं एक काम राहिलं होतं. मी दुसरा एक लोणचं बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये मी मिरची टाकलेली नाही, विदाऊट मिरचीचं बनवलेलं आहे. तर तो या बॉटलमध्ये मला भरून ठेवायचा आहे. त्याच्यासाठी छान अशी कोरडी करून घेते, कारण लोणचं टिकणं खूप गरजेचं आहे. त्याला बुरशी वगैरे आली नाही पाहिजे. आता 2-3 दिवस तर झालेत मी जो तिखटवाला आंबट गोड टेस्ट होती ज्याची, तो मी बनवलेला आहे. त्याला झाले 2-4 दिवस. आता मला जो साधावाला आहे तो याच्यात भरायचा आहे. छान असं कोरडी बॉटल होऊ देते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लोणचं भरते. लोणचं मला ना माझी आजी बनवायची, म्हणजे मम्मीची आई. तर मला खरंच प्रत्येक वेळेस म्हणजे लोणचं बनवताना त्याची खूप आठवण येते, कारण ती सध्या आता या जगात नाही आहे. म्हणजे मम्मीपेक्षा जास्त जीव लावणारं कोण असतं, म्हणजे मम्मी एवढंच समजा, कमी जास्त काही नाही म्हणू शकत. पण असतं ना एक, की मावशी, आजी, आई या तिघीसारखं जीव कधीच कोण लावू शकत नाही. त्यातल्या त्यात मम्मी आणि आई खूप, म्हणजे आईला मी खूप मिस करते. लोणचं मी खाल्लेलं आहे तर फक्त तिच्या हातचं खाल्लेलं आहे, कारण तिच्या हातची टेस्ट मी आणखी विसरू शकत नाही. ज्यावेळेस मी लोणचं बनवत होते साधावाला, कारण ती तिखट बनवत नव्हती, आम्ही खात नव्हतो तिखट, त्यामुळं ते बनवत्या वेळेस त्याची जी स्मेल होती ना, मला खरंच तिच्या हातचं जे लोणचं आहे त्याची खूप आठवण येत होती. चला असं मागे सोडून या गोष्टी पुढे जावंच लागतं, पण आठवणी कधीच मनातून जात नाही. तिला हमेशाच मिस करे जोपर्यंत आहे तोपर्यंत तर मी करणारच. चला मी तुम्हाला दाखवते की त्या दिवशी बनवलेला लोणचं कसा झालेला आहे. तर इथे मी ठेवला होता लोणचं, तर हे पहा लोणचं इथे मी ठेवून दिला होता, कारण इतके दिवस खूप गरम होत होतं. इथं पाणी वगैरे आणि इकडची भिंतला थंड आहे, त्याच्यामुळं मग तिथं ठेवलेला होता. आणि आता जो बनवलेला आहे मी लोणचं, तर तो पहा, हे पहा इथं एवढा बनवलेला आहे. आता हे मला डब्यात ठेवून द्यायचं आहे. तर कसा वाटला नक्की सांगा. आणि हे स्पेशल या मुलासाठी बनवलेला आहे, कारण त्याला तिखटवाला अजिबात आवडणार नाही. ऋषभ तरी खाईल पण तो नाही खायचा, त्यामुळं हा रात्रीच मी याच्यामध्ये मसाला म्हणजे जो काही होता तो मिक्स केला आणि याला इथे ठेवून दिलेला आहे. आता मला बॉटल कोरडी झाली की याच्यामध्ये भरायचे. आणि तुमच्याशी एक गोष्ट पण मला शेअर करायची होती, म्हणजे दाखवायची होती. मी ना 2 दिवसाखाली हे डबे आणले होते. याची क्वालिटी एवढी भारी आहे ना, खूपच छान आहे. मी गिफ्ट देण्यासाठी आणले होते, पण म्हणलं गिफ्ट देणाऱ्याला असं वाटू नये की खूपच छोटे आहेत, पण क्वालिटी खूप जबरदस्त आहे. असं दबत नाही किंवा काहीच होत नाही. आणि त्यातल्या त्यात याचं जे ढक्कन आहे, लाईट गेली पहा आमची, ते ढक्कन आहे ना ते एकच नंबर आहे. लॉक होतं पूर्ण. म्हटलं चला तिला आपण दुसरं काहीतरी देऊया आणि हे आपण घरी ठेवून देऊया. बेस्ट वाटलं मला. म्हणजे ऋषभला जर काही एक्स्ट्राचं द्यायचं असेल टिफिनमध्ये, त्याला सुद्धा हे उपयोगी पडू शकतं. तर हे 2 आहे. त्यामध्ये मी पत्तीचा पुडा ठेवलेला आहे, कारण अर्धी छोट्या बॉक्समध्ये टाकलेली आहे पत्तीच्या डब्यात, आणि पुडा फुटलेला आहे त्यामुळे त्याच्यावर पॅक केलेला आहे. त्याला साफ करून केलेला आहे. शांत बसा आता. लाईट गेल्यामुळे थोडंसं ब्राईटनेस काही येणार नाही. सूर्यप्रकाश जेवढा आहे थोडंसं, आणि एक चार्जिंगचा बल्ब जो आहे ते चालू आहे मस्तपैकी. तर या शांत बडबड काही ना काही चालूच असतं. काय बडबड? काहीच करत नाही बडबड तू.
गुड बॉय आहे माझा बाई रियांश. तर याच्यामध्ये हे 1 किलोची बरणी आहे बरोबर, आणि कैरी पण 1 किलोच आहे, पण थोडा मसाला ऍड केल्यामुळं असंही बसून जाते. 2-3 दिवस मुरायला लागले लोणच्याला मी हे बसून जाते. आणि याची रेसिपी मी काही दिलेली नाही, कारण सेम आहे, फक्त याच्यामध्ये मिरची ऍड केलेली नाही मी. आणि याच्यात तेल सोडायचं बाकी आहे गरम करून, तर मी ते उद्या सोडेन. ढक्कन कसं लागल मला की कसं तरी ढक्कन. आमच्या रियांशला प्रश्न पडला, एवढा गच्च लोणचं भरती तू, तर मग ढक्कन कसं लागल. ज्यांना कुणाला त्याचा आवाज किंवा त्याची भाषा कळाली असेल तर त्यांना समजेल असेल तो काय बोलला. त्याचं पण बरोबर आहे, कारण 2-4 पुडी राहिल्या होत्या, मग त्या कुठं ठेवायच्या, की खराब होऊन जातात, म्हणून मी याच्यातच भरलेले आहेत. आणि हे आता लावून टाकते. तर ढक्कन पण छान असं कोरडं करून घेतलेलं आहे. तरी आता याच्यातला अर्धा लोणचं आणि तिखटवाला अर्धा लोणचं मी माझ्या माहेरी देणार, कारण मम्मी माझी लोणचं बनवत नाही, आवडत पण नाही, पण भाऊ माझे खातात म्हणून ते रेडीमेडच घेऊन येतात जास्त करून. पण मी दरवर्षी बनवला त्यावेळेस त्यांना पाठवत असते, माझ्याकडनं जेवढा होईल तेवढा. आपण पण माहेरी दिलं पाहिजे, कारण प्रत्येक वेळेस माहेरून घेऊन येणंच काय बरोबर नाही. त्यांच्याकडून पण जे येते आपल्याला पण द्यायची गरज आहे. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण कसा वाटला, ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.